कोणत्याही क्रीमचा, रेझरचा किंवा वॅक्सचा वापर न करता नको असलेले केस काढण्यासाठी सर्वात सोपा आणि पॉवरफुल घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि नको असलेले केस मुळासकट निघून जातात, अजिबात त्रास होत नाही आणि परत हे केस खूप कमी येतात, मोठे तर येतच नाहीत, त्यासोबतच याची ग्रोथ देखील कमी होते आणि इन्स्टंट लाईव्ह रिझल्ट देखील इथे तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यामुळे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर यासाठी बघा, इथे आपल्याला लागणार आहे हळद. हळद जी आहे ना, ती अगदी आपल्या घरामध्ये मिळणारी सर्वात गुणकारी आणि अगदी सहज मिळणारी गोष्ट आहे. हळदीमध्ये अँटीसेप्टिक, अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुण असतात, जे की आपल्याला खूप छान याचे रिझल्ट देणार आहेत. त्यामुळे ना तुम्हाला याला कमी जास्त किती बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता. आणि त्यासोबतच बघा, इथे साधारण मी घेतलेली आहे 7-8 चमचे हळद आणि ती मी एका कढईमध्ये टाकलेली आहे. कढई अगोदर चांगली गरम झाली होती. गरम कढईमध्ये आपण हळद टाकून 7-8 चमचे हळद टाकलेली आहे. तर याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून काय सर्व बाजूंनी आपली हळद चांगली भाजली गेली पाहिजे. चांगलाच यामधून धूर निघत आहे, कारण की गॅस इथे मी फुल केलेला आहे. फुल गॅसवरतीच हे अगदी काही सेकंदाचं आपलं काम आहे. यामध्ये अजिबात जास्त वेळ लागत नाही. फक्त जी पिवळी हळद आहे ना, तर ती पूर्णपणे काळी झाली पाहिजे याचा आपल्याला म्हणजे इथे खात्री करायची आहे. व्यवस्थित याला हलवून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे, कारण की हळद चांगलीच अशी गरम झालेली आहे, पूर्ण काळी कुट्ट झालेली आहे. तर हळदीचं पावडर हे आपल्याला असं तयार करायचं आहे, जे की तुम्ही भरपूर असं बनवून म्हणजे तुम्हाला स्टॉकमध्ये जरी ठेवायचं असेल तरी ठेवू शकता. आणि ना ही हळद असं नाही की फक्त नको असलेले केस काढते. तुम्हाला अगदी चेहऱ्यावर तुमच्या टॅनिंग झाली असेल हातापायावरती, किंवा ब्लॅक स्पॉट होत असतील, किंवा खूप जास्त चेहरा काळवटला असेल, स्किन काळवटली असेल, दागधब्बे झाले असतील, तर ते देखील काढण्यासाठी हळद खूप कामी येते. अशा प्रकारे प्रोसेस केलेली. आणि त्यानंतर ना आता ही हळद जी आहे ती मी एका वाटीमध्ये काढली. गरम असतानाच हे करायचं, हळद थंड होऊ द्यायची नाही. आणि त्यामध्ये मी टाकत आहे मध. मध जे आहे ना, ते बघा इथे आपण टाकणार आहोत 2 चमचे मध. साधारण ना छोटा चमचा आहे, तर 1 चमचा मोठा घेतला तर 1 चमचा टाका. आणि त्यानंतर याला व्यवस्थित हलवायचं आहे. आता इथे किती हळद घेताना त्यानुसार पुढचे प्रमाण तुम्हाला घ्यायचे आहेत. म्हणजे हळद इथे 7-8 चमचे वापरली आहे, तर 2 चमचे मी वापरत आहे इथे मध. तसं तुम्हाला पुढे प्रमाण ठेवायचं आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. आता इथे बघू शकता, मधामध्ये पूर्ण हळद व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे आणि चांगलीच यामध्ये अशी म्हणजे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अशी झालेली नाही. त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे लिंबू. अर्ध लिंबू मी यामध्ये पिळत आहे. बाकी तुम्ही जसं लिंबाचा 1 चमचा रस जरी घेतला ना तरी चालतं. आणि लिंबू देखील एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे, ज्यामुळे ना आपल्याला स्किन खूप जास्त आपली म्हणजे चांगली होते आणि कोणता स्किनला धोका होत नाही, जे की केमिकल वापरल्यामुळे किंवा ब्लीच केल्यामुळे त्रास होतो ना, तसा होत नाही आणि फायदे भरपूर मिळतात. तर इथे लिंबाचा रस टाकून चांगलं मी याला असं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आणि बघू शकता खूप छान असं काळं कुट्ट झालेलं आहे आणि हे असंच आपल्याला हवं आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून टाकायची आहे साखर. साखर यामध्ये मी बघा टाकलेली आहे. खूप मोठा चमचा होता म्हणून मी ते अर्धा चमचा घेतला. आपला पोहे खायचा चमचा असतो ना, ते 2 चमचे साखर यामध्ये टाकायची आणि याला चांगलं मिक्स करायचं. साखर जर खूप मोठी असेल ना, तर लक्षात ठेवा, साखर थोडीशी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची, म्हणजे त्याचा पावडर नाही करायचं. पण साखरेचे 2-3 तुकडे जरी झाले तरी चालतात. माझी ही साखर अगोदरच खूप बारीक होती, मी तशीच वापरलेली आहे. आणि साखर टाकून याला चांगलं हलवायचं. यामध्ये आता आपण पुढची प्रोसेस करत असताना साखर थोडीशी विरघळणार आहे आणि तेच आपल्याला हवं आहे. त्यामुळे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर ना 3-4 थेंब का होईना यामध्ये आपल्याला कोकोनट ऑइल टाकायचे आहे, म्हणजे आपली स्किन चांगली नरिश झाली पाहिजे. स्किनला खूप छान आपण मॉइश्चराईज देखील करणार आहोत, म्हणजे स्किनला कोणतं नुकसान होणार नाही आणि नको असलेले केसही निघून जातील. आता बघा, चांगलं कोकोनट ऑइल टाकून मिक्स केल्यानंतर कोकोनट ऑइल ऐवजी तुम्हाला कोणतं दुसरं ऑइल आवडत असेल, सूट होत असेल, जे की शुद्ध आहे, केमिकल फ्री आहे, तर ते तुम्ही वापरू शकता. आणि ना त्यानंतर बघा, आता व्यवस्थित असं चांगलं मिक्स केलं ना आपण, आपल्याला इथे लागणार आहे पीठ. पीठ कोणतं वापरायचं, तर पीठ इथे 2-3 वापरू शकता, जसं की तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ किंवा बेसन पीठ. यापैकी तुम्ही कोणतंही पीठ घेतलं तरी चालतं. छोटा चमचा पीठ यामध्ये मी टाकलेला आहे, कारण की जसं की आता तुम्ही बघत असाल, आतापर्यंत आपण एकही पाण्याचा थेंब वापरलेला नाही. पाण्याचा थेंब वापरायचा नाही, त्यामुळे याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असंही झालं नाही पाहिजे. आकारानेच यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पीठ. आणि पीठ टाकल्यानंतर ना थोडंसं बघा, हे आता घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे, तर हे आपल्याला असंच हवं आहे. त्यासोबतच ना अगदी चुकून जर हे पातळ झालं
झालंच तर तुम्ही यामध्ये ना थोडं अजून पीठ टाका, किंवा जास्त घट्ट झालं तर थोडंसं रोज वॉटर गुलाबजल जरी टाकलं ना तरी चालतं, पण इतर असं वेगळं पाणी टाकायचं नाही. त्यानंतर ना बघा याला चांगलं आता मिक्स केलं. आपण ॲलोवेरा जेल थोडीशी यामध्ये टाकणार आहोत, जी की आपल्या स्किनसाठी खूप चांगली असते. पॅकेटवाली असेल तरी टाकू शकता, किंवा अशी कोरफड असेल तर त्याला आपल्याला थोडंसं असा त्याचा गर कट करून काढायचा आणि तो यामध्ये टाकायचा. कोरफड आपल्या स्किनसाठी खूप चांगली असते. अगदी सिंपल तुम्ही घरची कोरफड थोडीशी तोडून घेतलं पान आणि थोडंसं त्याचा म्हणजे आतमधला भाग असा कट केला आणि थोडंसं त्याला चमच्याने हलवून ते जरी आपल्या चेहऱ्यावरती लावलं ना खूप छान आपल्याला स्किन म्हणजे मिळते. काही दिवसातच खूप छान रिझल्ट मिळतो. आणि त्यासोबतच बघा आता ना ॲलोवेरा जेल टाकून देखील मी चांगलं मिक्स केलेलं आहे. तर जास्त पातळ हे झालेलं नाही, तर असंच ठेवायचं आहे. साखरही आपण इतर गोष्टी टाकत टाकत बऱ्याच प्रमाणात विरघळलेली आहे. थोडे थोडे मोठेसे कण आहेत, म्हणजे अगदी दिसतही नाहीत पण थोडे थोडे हाताला जाणवतात एवढे मोठे कण यामध्ये आहेत. तेवढे पुरेसे आहेत. पूर्ण विरघळू द्यायची नाही आणि खूप मोठी देखील ठेवायची नाही साखर. ते का ते आपण पुढे बघणारच आहोत. तर यामध्ये बघा आता ना अगोदर जसं आपण फेसवरती याला लावणार आहोत तर तिथे क्रीम केमिकल असं मेकअप काही नसावं. स्वच्छ चेहरा पाण्याने धुवून घ्यायचा, कोरडा करायचा. आणि जसं आता ना बऱ्याच वेळा अप्पर लिप्सवरती खूप जास्त केस येतात जे की आपल्याला काढायचे असतात, पण भीती वाटते की नंतर एकदा काढले तर मोठे येतील की काय, जाड येतील की काय, किंवा जास्त वेगाने वाढतील की काय. तर अशा प्रकारच्या भीतीमुळे आपण काढत नाही. पण बऱ्याच वेळा आपल्याला असं देखील वाटतं की काढायला पाहिजे, थोडं वेगळं दिसत आहे. पण अशा वेळेस ना तुम्हाला हा उपाय खूप कामी येणार आहे. कारण की याने तुमच्या जे चेहऱ्यावर केस असतात ना छोटे छोटे, जे खूप छोटे असतात पण नको असतात आपल्याला, तर ते काढण्यासाठी याचा खूप फायदा होतो. तर इथे बघा तुम्हाला पूर्ण चेहऱ्यावरती केस असतील, पूर्ण चेहऱ्यावरती वापरायचं असेल तरी वापरू शकता. म्हणजे कसं टॅनिंग असेल, काळे डाग असतील म्हणा, किंवा इतरही काही प्रॉब्लेम्स असतील ते देखील दूर होतात. पण फक्त जर इथे तुम्हाला नको असलेले केस काढण्यासाठी वापरायचं आहे तर तुम्ही ना याला असं लावू शकता अप्पर लिप्सवरती, किंवा या एरियावरती जिथे तुम्हाला केस वाटत आहेत, किंवा फक्त अप्पर लिप्सवरती आहे तर त्या ठिकाणी जरी फक्त लावलं तरी चालतं, तुमच्यानुसार अगदी. पण लावल्यानंतर ना 10 मिनिट ठेवायचं. 10 मिनिटानंतर बघा काय करायचं आहे, इथे आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचे आहे. याला थोडंसं अशी मालिश केल्यासारखं करायचे आहे. सर्क्युलर मोशनमध्येच का करायची, तर यामुळे काय होतं ना बघा, आता आपण कोणतेही क्रीम केमिकल वॅक्स असं काही वापरत नाही तरी केस कसे निघतात, तर याच प्रोसेसमुळे निघतात. हे लावल्यानंतर थोडीशी जी म्हणजे केस आहेत जे छोटे छोटे त्याची मुळं लूज होतात आणि आपल्याला हे नको असलेले केस काढण्यासाठी मदत होते. त्यासोबतच जे केसांची डायरेक्शन आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये देखील अशा प्रकारे थोडंसं आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने म्हणा किंवा पाण्याने, टिश्यू पेपरने याला पुसून घ्यायचं आहे. तुमच्या ना लक्षात येईल, आता हे काळा पॅक आहे पूर्ण, त्यामुळे लक्षात येणार नाही केस निघत आहेत की नाही. कारण की काय होतं, त्रासही होत नाही, हे केस निघून जातात पण त्रास होत नाही. त्यामुळे ना हे जेव्हा तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्याल ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की खरंच छोटे छोटे जे नको असलेले केस होते ना ते पूर्णपणे नाहीसे झालेले आहेत आणि बेस्ट रिझल्ट मिळालेला आहे. एकदा ट्राय करून बघा. मला तर खूप जास्त याचा फायदा झाला. आणि जसं की तुम्ही आता बघू शकता माझ्या ना फेसवरती तुम्हाला ना अजिबात असे छोटे छोटे केस दिसणार नाहीत, कारण की बऱ्याच वेळा मी याचा वापर केलेला आहे. अजिबात नंतर मोठे केस येत नाही, जाड केस येत नाही. ट्राय करून बघा. आणि काही प्रश्न असतील कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल शेअर करायला विसरू नका.